कारण का शासकीय योजनेमध्ये IAS ऑफिसरांचं कॅडरच अशा प्रकारची एक समांतर सिस्टीम अशी आहे की त्यांनी कुठंतरी एक मेख दाखवून त्या ठिकाणी हे थांबवायचे. परंतु काल ज्यावेळेस नुकतंच भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब ज्यावेळेस पक्षप्रवेश केला त्या करण्याच्या पूर्वी 2 इन्सिडेंट झाले साहेब सावळेकर साहेब, की ज्यावेळेस अजितदादा या ठिकाणी मंत्री होते, आपले फायनान्स मिनिस्टर ज्यावेळेस होते, त्यांनी हे घेतला, काय म्हणतात त्याला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली. त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये त्यांनी एक सांगितलं, इथला आमचा विषय शेवटच्या टप्प्यावर होता, परंतु केवळ त्या एका कारणास्तव की तुमच्या संस्थेच्या अंतर्गत विविध व्यवसाय चालतात, परंतु तुमच्या विविध व्यवसाय चालतात, तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, एखादी प्रॉपर्टी विकून हे काम करा, तो होत नाही असं म्हणून ते गेले. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आमचा साहेबाचा प्रवेश झाला, आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो. हा सगळा विषय ज्यावेळेस समोर आणला त्यावेळेस या निवडणुकीच्या सामोरं जाण्यात आचारसंहिता लागण्याच्या अगोदर शासनाने निर्णय घेतला, माफीचा निर्णय घेतला आणि कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये तो निर्णय सुद्धा पारित झाला आणि काही दिवसात हे आमचं कामही होणार आहे. मला फक्त एकच सांगायचं सर, आपण बिलोली देगलूर तालुक्याच्या मतदारसंघाचं आपण नेतृत्व करत आहात. या विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत केवळ 2च पालिका आहेत, 3 आहेत, कुंडलवाडी, बिलोली आणि देगलूर. देगलूर तर तुमच्याकडे आहे, बिलोली आणि देगलूर. आमच्या कुंडलवाडीमध्ये एकेकाळी निजामाच्या स्टेटमध्ये हे डिव्हिजनल प्लेस होतं, या ठिकाणी कोर्ट होतं. एक शाळा नांदेड जिल्ह्यामध्ये, एक शाळा शारदा हायस्कूल म्हणून होती आणि एक नांदेडला होतं त्या काळात 1960-62ला. आणि त्यावेळेस जो विकास होता तो खूप होता, मुबलक प्रमाणात सगळ्या गोष्टीची व्यवस्था होती आणि इथं शेतीचं क्षेत्र पाण्याखाली ओलिताखाली भरपूर होतं. पण तो हे 50 वर्षापूर्वीचं. मला एकच विनंती आहे, आमच्या इथल्या लोकांना व्यापार या ठिकाणी एक MIDC झाली पाहिजे. MIDCचा प्रश्न आपण मिनी MIDC का होईना या ठिकाणी आपण घ्यावा अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. आणि शेतीच्या रिलेटेड आपण या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं प्रकल्प आणावं आणि विविध व्यवसाय त्यामुळे या ठिकाणी येतील आणि इथल्या लोकांच्या हातात चांगला पैसा खेळेल असं मला या ठिकाणी वाटतं. विविध नगरपालिकेच्या अंतर्गत तर विविध विकास कामे होतीलच. सेवा सहकारी सोसायटीच्या अंतर्गत आपण आम्हाला मार्गदर्शन करावं साहेब. आम्ही या ठिकाणी पुढे जाण्याचा आमचा मानस आहे आणि आजपर्यंत 1957 पासून आम्ही ही जी सोसायटी आजही कार्यरत आहे. आमचे मित्र दानशूर व्यक्तिमत्व सायनाथ सेठ उत्तरवर असतील, KB रेड्डी साहेब असतील, यांनी ही सोसायटी अतिशय चांगली चालवली, निस्वार्थ भूमिकेतून चालवली. त्यांचाच वारसा आम्ही या ठिकाणी चालवत आहोत. आम्ही या ठिकाणी चहा सुद्धा घेत नाही, परंतु या ठिकाणी आपण विशेष लक्ष देऊन अंतापूरकर साहेबांना मी एक विनंती करतो, आमच्या सोसायटीच्या अंतर्गत जे काही नवीन आम्हाला एक उद्योग करायचा आहे, या ठिकाणी एखादा असा करायचे की 101 या ठिकाणी कामगार त्या ठिकाणी लागले पाहिजेत. हे चालणार एखादा शुगर प्लांट म्हणा किंवा जागरी प्लांट म्हणा, आपल्या इथले उमरीचे उद्योजक मारुतराव कवळे गुरुजी जे करतायत त्या अनुषंगाने आपण काहीतरी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. आमचं गाव या ठिकाणी आपण दत्तक घ्यावं एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्व या ठिकाणी आलात, माझ्यावर प्रेम करून मला या ठिकाणी शुभेच्छाचा वर्षाव केलात, शुभाशीर्वाद दिलात. मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि नेहमी तुमच्या ऋणात राहू इच्छितो. काही चुकलं असेल तर कृपया आपण माफ करावं एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि आपलं ह्या कार्यक्रम संगीत रजनीचा आपण या ठिकाणी आस्वाद घ्यावा, हे चालत राहील आणि आपण त्या ठिकाणी अध्यक्ष साहेबाच्या, आमदार साहेबाच्या मनोगतानंतर आपण जेवणही करावं आणि परत इथं बसावं आणि आनंद लुटावा एवढंच मी या ठिकाणी बोलतो. परत एकदा आपलं सर्वांचं आभार आणि धन्यवाद. धन्यवाद सर.